पिरियड्स यायला उशीर झाला तर पपई खाल्ल्याने पिरियड्स लवकर येतात असं म्हटलं जातं। तुम्ही सुद्धा हे ऐकलंच असेल, पण यामध्ये किती तथ्य आहे? पपई खाल्ल्यानंतर खरंच मासिक पाळी लवकर येते का? मासिक पाळी लवकर येण्यासाठी पपई कच्ची खावी लागते का की पिकलेली पपई सुद्धा चालते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। अनियमित मासिक पाळी ही अनेक महिलांना होणारी समस्या आहे आणि हा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे। अनियमित पिरियड्समुळे शरीरात खूप गंभीर आजार होण्याची सुद्धा शक्यता असते। काही महिलांची मासिक पाळी लेट येते किंवा महिने येत सुद्धा नाही। यावरती उपाय म्हणून काही महिला एक्सपर्ट्सला दाखवून औषधोपचार करतात, तर काही महिला घरगुती उपाय करून सुद्धा बघतात। मासिक पाळीची डेट निघून गेली की महिलांना स्ट्रेस येतो, त्याचसोबत वजन वाढणं, चिडचिडपणा होणं, काही वेळेला मूड स्विंग सुद्धा होणं, हे सगळे प्रॉब्लेम्स होतात किंवा यावर सोल्युशन म्हणून पपई खाण्याचा सल्ला दिला जातो। या संदर्भातच फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर नुपुर गुप्ता यांनी माहिती दिली आहे। डॉक्टर नुपुर गुप्ता सांगतात की मासिक पाळी लवकर येत नसेल तर कच्ची पपई खाणं फायदेशीर ठरू शकतं। आपण पिकलेली पपई सुद्धा खाऊ शकता। यामध्ये असलेले कॅरोटीन इस्ट्रोजन हार्मोनला उत्तेजित करतं, त्याचसोबत यातील हिटिंग गुणधर्मांमुळे मासिक पाळी लवकर येते। यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए सुद्धा असतं, यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते। अशा प्रकारे पिरियड्स लवकर येण्यासाठी पपई खायला हवी की नाही हे आपण पाहिलंय। आता पपई खाण्याचे इतर काही फायदे सुद्धा जाणून घेऊयात। पपईमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉलेट सारखे गुणधर्म आढळतात, जे हृदय आणि हाडांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात। त्याचसोबत याशिवाय ताण कमी करण्यासाठी सुद्धा, स्ट्रेस कमी करण्यासाठी सुद्धा पपई फायदेशीर ठरते। पण तुमच्या आरोग्यासाठी पपई चांगली आहे की नाही किंवा तुमच्या शरीराला नियमितपणे पपई खाणं सूट होईल की नाही हे तुम्हाला तज्ञ सांगू शकतात। त्यामुळे पपई खायला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। स्वतःवर प्रयोग करू नका। नियमित मासिक पाळी येण्यासाठी डॉक्टरांकडून योग्य ते उपचार घ्या। पपई खावी की नाही हा सल्ला सुद्धा तुम्ही आधी डॉक्टरांकडूनच घ्या आणि त्यानंतरच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पपई खायला किंवा दुसरे कोणते उपाय करायला सुरुवात करा। अशा पद्धतीने पपई खाल्ल्याने खरंच मासिक पाळी लवकर येते का याबाबत आज आपण माहिती घेतली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी।